पुढची बातमी म्हणून बघूयात. आदर्श घोटाळ्यामुळे अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पद गमवावं लागलं. त्यातच FIR मध्ये नाव आल्यामुळे चव्हाण आता काँग्रेस पक्षात एकाकी पडलेत. या परिस्थितीमध्ये अशोकरावांपुढे आव्हान आहे ते आपला साखर कारखाना वाचवण्याचं. विरोधक ही अखेरचा हादरा देण्यासाठी आता सज्ज झालेत. आधी मुख्यमंत्रीपद गेलं, त्यानंतर आमदारकीची लढाई निवडणूक आयोगाच्या दारात आली आहे. एका पाठोपाठ एक संकट येत असताना अशोक चव्हाणांना आता मतदारसंघात दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. निमित्त आहे भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या निवडणुकीचं. अशोक चव्हाणांविरोधात सर्व विरोधी पक्ष उभे ठाकलेत. विलासराव देशमुखांचे खंदे समर्थक माजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे सुद्धा या निवडणुकीत सक्रिय झालेत. पक्षाचा काय प्रश्न नाही ना, शेतकरी संघटना सुद्धा आहे, कारण गुणवंतराव आमच्या सोबतच फिरत आहेत. मग पक्ष सोडून आम्ही सर्व मित्रमंडळी एकत्र त्या निमित्तानं आलो आणि हे या कारखान्यामध्ये जी काही हुकुमशाही चालू आहे ती हुकुमशाही कुठेतरी संपली पाहिजे. त्यामुळेच अशोक चव्हाणांनी देखील ही निवडणूक आता प्रतिष्ठेची बनवली आहे. जे काही चाललंय हे सगळं अपेक्षित धरून घरी धरून चाललंय. त्यामुळे मला दृष्टीने काही म्हणजे आश्चर्यजनक असं काही चाललंय असं काही वाटत नाही मला. स्वाभाविक आहे, एखादी प्रश्न राज्य पातळी किंवा राष्ट्रीय पातळी उचलला गेला असेल त्याचा फायदा मतदारसंघात कितपत त्याचा अपप्रचार करून त्याचा फायदा घ्यावा हा विरोधक करणारच प्रयत्न. त्यासाठी उत्तर द्यायची माहिती तयारी आहे. गेल्या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी होणाऱ्या अशोक चव्हाणांना आज आपलाच साखर कारखाना ताब्यात ठेवण्यासाठी कडवी झुंज द्यावी लागते. संदीप काळे, IBN लोकमत, नांदेड. आणि या बुलेटिनमध्ये इतरही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत, पण इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत.